आपण पाहिले त्याचे एक क्विक रिव्हिजन आपण घेऊ, कारण आज नवीन चेहरे आलेले आहेत क्लासमध्ये. तेव्हा ज्या लॉर्ड लिटन पर्यंत आमचं झालेलं होतं, लॉर्ड लिटन आपण पर्यंत आपण लवकर बघूया. त्याच्यानंतर जे व्हाईसरॉय त्याला थोडा मी वेळ देईल तुम्हाला. ठीक आहे बेटा. मग 1857चा उठाव झाला, त्याला भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम म्हणतात, ज्याच्यामध्ये अनेक राजे एकत्र आले. आता आपण गव्हर्नर जनरल पाहिल्यामुळे तुमच्या एक लक्षात आलं की या लोकांनी अर्थात डलहौसीनी कशा पद्धतीने राजांचे राज्य खालसा केले. कधी युद्ध केलेत, कधी राज्ये खालसा केलीत. जो राजा ऐकत नाही, जसं की म्हैसूरचा टिपू सुलतान, त्याला एकटं पाडून मारण्यात आले. त्याचंही राज्य स्वतःच्या तैनाती फौज देऊन मग जोडण्यात आलं. मग आता हा ऐकत नव्हता ना, टिपू सुलतान ऐकत नव्हते. म्हणून ज्या राजाला नंतर बसविलं वडियार घराण्यातल्या, त्याला म्हटलं की आता फौज तू ठेव. तो तर ऐकणारच होता, आणि तो राजाच त्यांच्यामुळे झाला होता है ना. म्हणून अत्याचार केल्यामुळे 1857चा उठाव झाला. तोपर्यंत भारतावर राज्य कोण करत होतं? ईस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती. राणी काय म्हणाली? ही ईस्ट इंडिया कंपनी तुम्हाला त्रास देते ना, यांना मी काढून टाकते, आणि आता तुमच्यावर कोण राज्य करणार? मी स्वतः. हा ठीक आहे, आम्ही संस्थानिकांना त्रास देणार नाही, आम्ही संस्थानिकांचे राज्य खालसा करणार